नमस्कार, मी स्नेहा योग आणि आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे. सर्वप्रथम मी आपल्याला दाखवते आहे सूर्यनमस्कार 12 आसनं. पहिलं प्राणायामासन, दुसरं ऊर्ध्वहस्तासन, पादहस्तासन हे तिसरं आसन आहे. त्यानंतर अश्वसंचलनासन हे सूर्यनमस्कारमधील चौथं. पाचवं आसन आहे पर्वतासन, पर्वतासारखं. त्यानंतर साष्टांगासन म्हणजेच अष्टांगासन. सातवं आसन आहे भुजंगासन. त्यानंतर पुन्हा पर्वतासन. त्यानंतर 9वं आसन आहे अश्वसंचलनासन. त्याच्यानंतर पुन्हा पादहस्तासन. त्याच्यानंतर ऊर्ध्वहस्तासन पुन्हा, आणि त्याच्यानंतर 12वं आसन पुन्हा प्राणायामासन. ही 12 आसनं आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. तीनच्या वेळेस पाद हस्तासन दोन्ही हातांच्या तळवे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न, कपाळ डोक्याला टेकवण्याचा प्रयत्न. 4च्या वेळेस अश्वसंचलनासन. उजवा पाय पुढे काटमनात उभा, नजर आकाशाच्या दिशेने वर, डावा पाय पाठीमागे, दोन्ही हात पायांच्या बाजूला. त्याच्यानंतर पर्वतासन. बाजूने बघितलं तर शरीर तुमचं पर्वताप्रमाणे त्रिकोणी भागात दिसला पाहिजे. हात पायांचे तळवे पूर्ण जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर 6व्या स्टेपला अष्टांग नमनासन. शरीराचे 8 अंग जमिनीला टेकलेल्या स्थितीमध्ये 2 हात, 2 पाय, 2 गुडघे, हनुवटी आणि छाती जमिनीला टेकवायचे. कंबर वर उचलून घ्यायचे. त्याच्यानंतर 7व्या पोझिशनला भुजंगासन. नजर आकाशाच्या दिशेने वर, छातीचा आणि कंठाचा भाग पुढे काढण्याचा प्रयत्न, दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकलेल्या स्थितीमध्ये. 8व्या स्थितीमध्ये पर्वतासन. पुन्हा पायांचे पूर्ण तळवे जमिनीला टेकलेल्या स्थितीमध्ये. बाजूने बघितलं तर शरीर तुमचं त्रिकोणी भागात दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर अश्वसंचलनासन. डावा पाय जो आपण पहिल्यांदा मागे घेतला तोच पाय पुढे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर आकाशाच्या दिशेने वर, दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकलेल्या स्थितीमध्ये. त्याच्यापुढे पादहस्तासन. कपाळ डोक्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकलेल्या स्थितीमध्ये. हा सूर्यनमस्काराचा व्हिडिओ आपणाला आवडला असेलच अशी मी आशा करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.